तर हे चॅनलचा उद्देश असा आहे, की जे विद्यार्थी असतील त्यांना करिअरपर मार्गदर्शन उपलब्ध व्हावं. वेगवेगळे चर्चासत्र, परिसंवाद त्यांच्यासमोर यावेत, त्या विषयाचा त्यांनी भाग बनावं. म्हणून त्यांनी हे चॅनल सुरू केलेले आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांना आणि जे ह्या विषयामध्ये इंटरेस्टेड आहेत, त्या सर्वांना मी विनंती करेल, की त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करावं. आपले जे कोणी परिचयाचे असतील, विद्यार्थी असतील, मित्र असतील त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि याला भरभरून प्रतिसाद द्यावा अशी मी विनंती करेल. आणि मित्रांनो, मी आता माझ्या विषयाला सुरू करतो. तर आजचा विषय मला जो दिलाय, तो आहे की महाड, नित्रोध छेडला जात असलेला धर्मसंकट. हे एक छोटेखानी मराठी पुस्तक आहे. त्याचा नुकताच मी स्वतः अनुवाद केलाय मराठीमध्ये. मूळ पुस्तक हे इंग्रजीमध्ये होतं. तर ह्या विषयाला अनुसरून मी आज चर्चा करणार आहे. तर चर्चेचा विषय असाच आहे, की महाड तळ्याचा सत्याग्रह ज्यावेळेस बाबासाहेबांनी आयोजित केला, तर त्याची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी होती, जी त्यांनी व्यूहनीती ठरवली होती, तर ती कशी होती आणि आपण त्याला अनुसरून आजच्या चळवळीला कसं आपण बघू शकतो किंवा बघायला पाहिजे. महाड हे जे पुस्तक आहेत, मुळात हे तेलुगू भाषेमध्ये भोजा थारकम सरांनी लिहिलं होतं. भोजा थारकम हे नामवंत, विचारवंत लेखक आहेत चळवळीचे, मानवतावादी चळवळीचे. त्यांनी खूप सारी पुस्तकं लिहिलेले आहेत. त्यापैकीच एक भाग म्हणजे महाड, ते मूळ तेलुगूमध्ये लिहिलं, नंतर इंग्रजीमध्ये आणि इंग्रजी पुस्तकावरून आता हे मराठीमध्ये मी अनुवादित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुस्तकाचा विषय आणि संदर्भच असा काही विशेष आहेत, युनिक आहेत. म्हणून मला असं वाटलं, की हे पुस्तक मराठी वाचकांना मराठीमध्ये पण उपलब्ध व्हावं. त्या दृष्टिकोनातून किंवा तो दृष्टिकोन समोर ठेवून मी हे पुस्तक अनुवादित केलेले आहे. तर महाड, नित्रोध छळला जात असलेला धर्मसंघर्ष हा विषय का महत्वाचा आहे? त्याची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि त्याचं एक मोठं ऐतिहासिक वलय आहे. ते का वलय महत्वाचं आहे? कारण की बाबासाहेबांनी ज्यावेळेस त्यांची पूर्ण राजकीय करिअरची सुरुवात आहे, ती भलेही साऊथ ब्युरो कमिशनला जे रिपोर्ट सादर केला, जे समजा विटनेस झाले त्याच्यासमोर, तिथून झाली असेल. परंतु ज्याला आपण ग्राउंड ॲक्शन म्हणू शकतो, म्हणजे एकदम प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन, तर ते आपल्याला 1927 ला बाबासाहेबांनी जे महाड सत्याग्रह करायचं ठरवलं, तेव्हापासून आपण बघू शकतो, की कशा पद्धतीने त्यांनी त्या आयडियाज ज्या आहेत चळवळीची, ती एक्झिक्यूट केलेली आहे ग्राउंडवरती. आता आपल्याला माहिती आहे, की बाबासाहेबांची पार्श्वभूमी शैक्षणिक कशी होती. 1916 ला, 1918 किंवा त्यांचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं 1922 ला. मूक नायक नावाचं वर्तमानपत्रही त्यांनी चालवण्याचा प्रयत्न केला आणि मधल्या काही काळामध्ये म्हणजे 1922 त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. ते 1927 ह्या दरम्यानमध्ये ते परत एकदा सक्रिय झालेत. काही ठिकाणी त्यांनी सभा घेतल्यात लोकांना उद्देशून संबोधित करण्याचा प्रयत्न केला. परंतु एक रोड मॅप आपण त्याला म्हणू शकतो, चळवळीचा काय असू शकतो. म्हणजे जी थीम आहे, जी फ्रेम आहे आंबेडकरवादाची, तर त्या फ्रेम त्यांनी एक बनवली. म्हणजे त्यांना माहिती नव्हतं, की हा आंबेडकरवाद आहे. पण त्यांच्या आयडियानुसार त्यांनी एक ती फ्रेम बनवली, की चळवळीची, की चळवळ कशी पद्धतीने असायला पाहिजे. आणि ती जी मॉडेलिंग आहेत आंदोलनाची, जी बाबासाहेबांनी त्यावेळेस बनवून ठेवली. ती मॉडेलिंग इतकी महत्त्वाची, की आज आपल्याला 100 वर्षाच्या नंतर सुद्धा त्याच मॉडेलिंगची गरज आहे. ओके. म्हणजे आपलं असं झालं, की बाबासाहेबांनी जे मॉडेल आपल्यासमोर उभं केलं, चळवळीचं किंवा आंदोलनाचं, तर त्याच्यापासून आपण थोडं मागच्या पूर्ण 100 वर्षामध्ये हळू-हळू दूर गेलोत आणि आपण एका वेगळ्याच प्रकारची लढाई लढतो, की ज्याचं काही रिझल्ट असणार नाहीयेत, की जे काही बिलकुल असं उत्पादक गोष्ट असणार नाहीयेत. तर आपल्याला हे पुस्तक मराठीमध्ये अनुवादित करण्याचा प्रयत्न याच्यासाठीच होता. तोच दृष्टिकोन होता, की जेणेकरून आपल्याला बाबासाहेबांची जी व्यूहनीती होती, त्या काळची जी त्यांनी वापरलीत एक आंदोलनाला मॉडेल म्हणून, त्या गोष्टी आपल्याला अभ्यासल्या पाहिजेत. कशा पद्धतीने बाबासाहेबांनी आंदोलन केली, चळवळ केली, ते चळवळीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप मार्गदर्शक आहेत. आता या पुस्तकाच्या संदर्भानेच थोडंसं एक ब्रीफ मी तुम्हाला करतो, थोडं सारांश म्हणून सांगतो, की लेखकांनी काय केलेलं आहे, भोजा थारकम सरांनी, की महाड तळ्याचा सत्याग्रह आणि दांडी यात्रा ह्या 2 यात्रा घेतलेल्या आहेत त्यांनी या ठिकाणी. 1927 ला झालेलं महाड तळ्याचा सत्याग्रह आणि 1930 ला घडलेली दांडी यात्रा किंवा मिठाचा सत्याग्रह म्हणून तो प्रसिद्ध आहे. लेखकाचा उद्देश होता, की 2 गोष्टीला समतुल्य पद्धतीनं एक ऐतिहासिक संदर्भ म्हणून तुमच्या समोर ठेवणं. महाड तळ्याचा सत्याग्रह जो आहे, तर तुम्ही बघाल, की सगळे लोकं म्हणजे आपल्याला माहिती आहे तो पाण्यासाठी घडलेला आहे. आणि दांडी यात्रा जो आहे, तो सत्याग्रह मिठासाठी. म्हणजे एका बाजूला मीठ आहे, तर एका बाजूला पाणी आहे. अशा 2 गोष्टी समोर ठेवून लेखकाने त्यावरती
2 स्वातंत्र्य चळवळीचा, 2 स्वातंत्र्य सत्याग्रहाची चर्चा केलेली आहे. आणि ह्या चर्चेचा उद्देश हा होता, की दांडी यात्रा ही जशी राष्ट्रीय चळवळ म्हणून ओळखली गेलेली, ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्याची चळवळ म्हणून ओळखली जाते. तर त्या पद्धतीने महाडच्या तळ्याला, त्या सत्याग्रहाला आपण एक राष्ट्रीय चळवळीचा दर्जा त्याला आपण देत नाही. बऱ्याच अंशी आपण त्याचा उल्लेख करताना पण ती दलितांची चळवळ, अस्पृश्यांची चळवळ अशीच म्हणून करत असतो. परंतु दलित असेल किंवा अस्पृश्य असेल, तो ह्या भारताचा हिस्सा होता, तो ह्या देशाचा हिस्सा होता. ही गोष्ट आपण कुठेतरी त्याला दलित लेबलिंग करून त्याला इग्नोर करण्याचा प्रयत्न करतो किंवा इतिहासाच्या संदर्भामध्ये त्याला थोडंसं बाजूला करत असतो. आता ज्यावेळेस आपण राष्ट्रवादाच्या सिद्धांताबद्दल चर्चा करतो, तर राष्ट्रवादाच्या सिद्धांतामध्ये अस्पृश्य किंवा दलित किंवा स्त्री किंवा आदिवासी हे जे काही सामाजिक मागास घटक आहेत, यांना वगळून राष्ट्रवादाचा सिद्धांत पूर्ण होऊ शकतो का? कारण की माझी सामाजिक परिस्थिती कशी जरी असली, तरी पण ह्या देशाचा मी एक हिस्सा असतो, ह्या देशाचा मी भाग असतो. आणि माझं जे काही शोषण झालेलं असेल, जे काही माझं दडपण होत असेल, तर त्या दडपणातून, त्या शोषणातून मुक्त होणं ही माझी स्वातंत्र्याची चळवळ आहे. आणि माझ्या त्या स्वातंत्र्याच्या चळवळीला एक वैश्विक संदर्भ आहे. त्याच्यामुळे त्याला तितक्याच रिस्पेक्टिव्हली तेवढ्याच आदराने त्याला बघितलं गेलं पाहिजे. आता होतं काय, की दांडी यात्रा असेल किंवा महाराष्ट्राचा सत्याग्रह असेल, तर ह्या 2 वेगवेगळ्या स्वतंत्र चळवळी होतात. एक ब्रिटिशाच्या विरोधात होती दांडी यात्रा आणि दुसरी महाळ सत्याग्रह म्हणजे इथल्याच भारतीय म्हटल्या गेलेल्या आपल्याच लोकांच्या विरोधात होती, की जिथं अस्पृश्य म्हणजे तिथं काही लोकांना अस्पृश्य ठरवलं गेलं आणि त्यांच्यावरती इतके काही सामाजिक बंधनं लादले गेले, की सार्वजनिक ठिकाणाचा तो उपभोग घेऊ शकत नव्हते. अगदी पाण्याचा सुद्धा म्हणजे तळ्याच्या पाण्याला सुद्धा ते स्पर्श करू शकत नव्हते. मग या ठिकाणी असं झालं, की अ, एक मानसिक गुलामगिरीची मानसिकता निर्माण झाली. आणि या सगळ्या गोष्टी विरुद्ध ज्याला आपण सामाजिक बंधन म्हणू, सामाजिक दडपण म्हणू, विषमता म्हणू, याच्या विरुद्ध आपण बंड करायला पाहिजे, असं लोकांच्या मनामध्ये इच्छा कधी निर्माण झालेली नाही. कारण की ही जी गुलामगिरी आपल्यावरती लादली गेलेली आहे मनुस्मृतीच्या द्वारे, तर लोकांनी ती पूर्ण अशी एकदम आत्मसात करून टाकली. आणि याच्या विरुद्ध बंड करणं गरजेचं आहे असं त्यांना कधी वाटलं नाही. असं वाटलं की म्हणजे नाही का त्याला एक धार्मिक अधिष्ठान आहे. ही गोष्ट नैसर्गिकच आहे. आपण याला बंड करू नये. आपणच पूर्वजन्मामध्ये काहीतरी पाप केला असेल म्हणून आपण ह्या जन्मामध्ये अस्पृश्य म्हणून जन्माला आलो आहोत किंवा शूद्र म्हणून जन्माला आलो आहोत. त्याच्यामुळे जे सुरू आहे ते आपण आत्मसात करायला पाहिजे आणि ते सुरू ठेवलं पाहिजे. खरं बघायला गेलं तर ही जी मानसिकता आहे, ही गुलामीची अतिउच्च टोक समजायला पण काही हरकत नाही. मग अशा मानसिकतेतून तुम्हाला बाहेर काढायचं होतं. अशा मानसिकतेतून तुमचं स्थलांतर घडवून आणायचं होतं. ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणायचं होतं. आणि बाबासाहेबांसारख्या माणसाला सुद्धा ही गोष्ट खूप आव्हानात्मक वाटली, की कशा पद्धतीनं तुम्ही या गोष्टीला आव्हान देणार, म्हणजे ह्या मानसिकतेला. कशा पद्धतीने आपण लोकांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घेऊन येणार, ही गोष्ट खूप महत्त्वाची होती. कारण की एकदा मानसिक गुलामगिरी सांस्कृतिक माध्यमातून लादली गेली, तर तिच्या विरुद्ध बंड करणं ही गोष्ट शक्यतो कधी-कधी अवघड होऊन गेलेल्या असतात. कारण की आपण गुलामगिरीत आहोत, ह्या गोष्टीची सुद्धा त्यांना जाणीव नसते. तर सर्वप्रथम ज्यावेळेस तुम्ही स्वातंत्र्याची चळवळ सुरू करणार असाल, तर की त्याच्या अगोदर त्या लोकांमध्ये ती जाणीवा निर्माण करून दिल्या पाहिजेत, की आपण जे काही करत असतो, ती गुलामगिरी आहे. आपण जे करत असतो ती एक सामाजिक विषमता आहे. आपण ती व्हिक्टिम बनलेलो आहोत. ही जर जाणीव निर्माण झाली, तरच एक आशा असते, की तो काय म्हणू शकतो आपण त्याला, की त्याच्याविरुद्ध तो बंड करेल. म्हणून बाबासाहेब म्हणतात ना, की एका कोटमध्ये, की "गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल." तर ही जाणीव निर्माण करून द्यायची होती. मग आता ही जाणीव कशी निर्माण करून देणार? कसं सांगणार तुम्ही, की तुम्ही गुलाम आहोत? कसं सांगणार, की तुम्हाला बंड करायचं आहे? म्हणून आपण बघतो, की बाबासाहेबांनी कशा पद्धतीने याची व्यूहनीती रचली होती. म्हणजे बाबासाहेबांचं शिक्षण 1922 पर्यंत जरी पूर्ण झालं असेल, तर पुढच्या 5 वर्षापर्यंत कोणती ग्राउंड ॲक्शन त्यांनी घेतली नाही. तर होऊ शकतं कदाचित याच्यामध्ये ते विचार करत होते, की कशा पद्धतीनं आपण लोकांमध्ये ही समज निर्माण करून देऊ, की आपण गुलामगिरीत आहोत आणि आपल्याला बंड करायचं आहे आणि आपली पण एक स्वतःची स्वातंत्र्याची चळवळ आहे. त्यांनी खूप विचार केला असेल आणि मग 1925-26च्या जो काही घटनाक्रम असेल, त्या दरम्यान त्यांना असं वाटलं, की आपण एक संघटना स्थापन करू आणि एक संघटना स्थापन पण झाली. बहिष्कृत हितकारिणी सभा म्हणून. या अंतर्गत त्यांनी विविध जाती समूहाच्या लोकांना पण आमंत्रित केलं. आता ह्या संघटनेमध्ये आपण असा विचार कराल, की अरे ही तर सगळी अस्पृश्यांची चळवळ होती आणि मग त्याच्यामध्ये इतर जाती समूहाच्या नेत्यांना, पुढाऱ्यांना, विचारवंतांना बाबासाहेबांनी का सामील करून घेतलं? त्याचं कारण असं आहे, की अस्पृश्यांची जी काही चळवळ असेल, की जात विषमतेची ही जी काही लढाई असेल, ती एका विशिष्ट घटकासोबत नाहीये. इतकंच आहे, की काही लोकांना जातीचा त्रास कमी झालेला आहे, काही लोकांना जास्त झालेला आहे. त्रास कमी जास्त आहेत.
परंतु सामाजिक विषमताला सर्वांना सारखंच बळी पडावं लागलं असतं आणि बळी पडावं लागलेले. म्हणजे अगदी आपण छत्रपती शिवाजी महाराज असेल, संभाजी महाराज असेल, शाहू महाराज असेल, ज्योतिराव फुले असतील, यांना कशा पद्धतीनं ह्या सगळ्या ब्राह्मणी व्यवस्थेला, मनुवादी व्यवस्थेला सामोरं जावं लागलं, कशा पद्धतीनं सामाजिक विषमतेला त्यांना तोंड द्यावं लागलं, हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यामुळं जातीची समस्या फक्त ब्राह्मण, दलित याच्यापुरतं मर्यादित नाही. याला आपण असं पोलराइज करू शकत नाही. त्याचं ध्रुवीकरण करू शकत नाही. ही सगळ्यांची लढी सगळे त्याच्यामध्ये सामील झाली पाहिजेत. आणि ज्यावेळेस सगळे त्याच्यात सहभाग घेतील, तर हे प्रश्न खूप लवकर सुटू शकतील. असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी सर्व लोकांना त्याच्यामध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न केला. आता बाबासाहेबांनी काय केलं, त्याची मॉडेलिंग बघा किती महत्त्वाची होती, की त्यांना असं वाटलं, की आपल्यामध्ये पहिले काय करायचे, की स्वातंत्र्याची भावना निर्माण झाली पाहिजे. सामाजिक गुलामगिरीतून आपण मुक्त झालो पाहिजे. त्या जाणीवा आपल्यामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत. म्हणून त्यांनी एक विशेष पद्धतीनं त्याची मॉडेलिंग केली. मॉडेलिंग अशी की एक संघटना स्थापन केली, बहिष्कृत हितकारणी सभा. त्याच्या अंतर्गत विविध जाती समूहाच्या लोकांना त्यांनी सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला. कारण की ही जबाबदारी त्यांच्यावरती सुद्धा टाकली. जाती व्यवस्था भारतामध्ये फक्त जसं मी म्हटलं, की 2 जातीत नाहीये, ते विविध जातीची आहेत आणि ती एका उतरंड स्वरूपामध्ये आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, परत अतिशूद्र हे टप्प्या-टप्प्यामध्ये त्यांचे अधिकार कमी जास्त होत गेलेले आहेत. तर ही एक साखळी आहे. म्हणून बाबासाहेबांनी सर्वांना सहभागी केलं. आता बाबासाहेबांनी काय केलं, की बहिष्कृत हितकारणी सभा केली आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर अशी आव्हानं केलीत, की तुमच्याकडे काही जातीयतेशी संबंधित जर काही संबंधित समस्या जर असतील, तर ते ते कृपया आम्हाला तार किंवा पत्र लिहून आम्हाला कळवा. आम्ही त्याच्यावरती काम करू. असे शेकडो पत्र आले. ते शेकडो पत्रापैकी एक पत्र महाडच्या संदर्भातील होतं. आणि त्या पत्रामध्ये पूर्ण घटनाक्रम व्यवस्थित पद्धतीनं सांगितला गेला होता, की महाड नावाचं एक तळं आहे. महाडला एक तळं आहे. चवदार तळं. त्याचं नाव चवदार आहे त्या तळ्याचं. महाडला कोकणामध्ये आणि त्या ठिकाणी नगरपालिकेने असो किंवा ब्रिटिश सरकारने असो त्याला संमती दिलेली आहे. लीगलाईज केलेले आहेत, की तिथं अस्पृश्य जरी असतील तरी त्या तळ्याच्या पाण्याचा ते उपभोग घेऊ शकतात. पण तरीसुद्धा सामाजिक विषमतेमुळं, स्पृश्य हिंदूंच्या दबावामुळं, त्यांच्या दहशतीमुळं आतापर्यंत कोणत्याही अस्पृश्य व्यक्ती त्या तळ्यावरती जाऊन पाणी पिऊ शकलेला नाहीये. बाबासाहेबांनी ती केस उचलली पर्टिक्युलर बाकीच्या शेकडो केसेसपैकी आणि त्याची एक लीगल फ्रेम बाबासाहेबांनी चेक केली, की काय आहे. तर बाबासाहेबाला असं वाटलं, की जे आपल्याला आंदोलन करायचं आहे, ठीक आहे, ते भावनिक नसायला पाहिजे. कारण की काय होईल, की भावनिक आंदोलन जर आपण केलं, तर त्याच्यातली जी व्यावहारिकता आहे, ती आपण कुठेतरी गमावून बसू. आणि बाबासाहेबांनी त्याचा व्यावहारिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून महार सत्याग्रहाच्यासाठी निवडला. कारण की त्याला कायद्याची बाजू होती. म्हणजे जे आंदोलन ते करायला निघणार, त्याच्यासाठी एक कायदा ऑलरेडी झालेला होता. म्हणजे ती गोष्ट सकारात्मक होती. आपण काहीतरी चुकीचं करत नाही आणि ती गोष्ट जरी केली, तरी त्याचं सरकार दरबारी काहीतरी नुकसान नव्हतं. आता बाबासाहेबांच्या चळवळीचा उद्देश असा होता, की एखादं भावनिक आंदोलन त्यांनी छेडलं पण असतं. पण त्या गोष्टीला जर समजा कायदेशीर अधिकार जर नसता, तर खूप साऱ्या लोकांवरती केसेस झालेल्या असतात. खूप सारे लोकं जेलामध्ये गेलेले असतात. म्हणजे एखादी घटना आपण करायला जाणार आणि मग भलताच काहीतरी घटना होणार, असं काहीतरी झालं असतं. त्याच्यामुळं काय होतं, की आपली जी ऊर्जा आहे, ती व्यय होऊ नये, चुकीच्या ठिकाणी जाऊ नये. वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाचवायचं होतं. म्हणून बाबासाहेबांनी महाड तळ्याचा सत्याग्रह निवडला. कारण की काय होतं, की आपली जी लढाई आहे, ती लढाई लढताना आपल्याला 2 पैकी एका शत्रूसोबत एकाच वेळेस लढायची असते. म्हणून बाबासाहेबांनी ठरवलं, की एकाच वेळेस आपण ब्रिटिश सरकार आणि एकाच वेळेस स्पृश्य हिंदू, मधुवादी बनलेली जी मानसिकता आहे, विचारधारा आहेत, अशा 2 वेगवेगळ्या लोकांसोबत 2 वेगळ्या समाज व्यवस्थेसोबत आपण लढू शकत नाही. बेटर की एकाच वेळेस आपण एकाच व्यवस्थेसोबत आपण लढू. म्हणजे जेणेकरून आपली ऊर्जाही वाचेल आणि आपली लढाई सोपी होऊन जाईल. म्हणून महाड तळ्याचा सत्याग्रह त्यांनी करायचा ठरवला. आता महाड तळ्याचा सत्याग्रह करण्याचं ज्यावेळेस ठरवलं, तर मग बाबासाहेबांनी काय केलं, की मुंबईमध्ये एक बैठका घेतल्यात. कॉर्नर मीटिंग घेतल्या, मोठ्या सभा घेतल्यात. त्या ठिकाणी एक त्यांनी कृती समिती नेमली आणि ही कृती समिती ज्या पद्धतीने त्यांनी मुंबईमध्ये नेमली, त्याच पद्धतीनं महाडमध्ये जे काही स्थानिक कार्यकर्ते असतील, त्यांची सुद्धा कृती समिती तिथं नेमलेली. आणि हे जबाबदाऱ्यांचं वाटप केलं. म्हणजे मुंबईमधून पण जी कार्यसमिती नेमली, त्यांना पण त्यांची एक विशेष जबाबदारी होती. महाड स्थानिक स्तरावरती जे काही कार्यकर्ते होते, त्यांची कार्यकारिणी बनली. त्यांना पण एक विशेष जबाबदारी दिली होती. बाबासाहेबांनी असं रँडमली असं वाटलं त्यांना मला आंदोलन करायचंय, मी खूप मोठा हुशार विद्वान माणूस आहे आणि त्यांनी आंदोलन केलं, असं काही घडलेलं नाही. बघा बाबासाहेब महापुरुष होते, पण त्यांनी त्या सगळ्या टेक्निक
सगळ्यात नाही का त्या तांत्रिक गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न केला, जो एक सर्वसामान्य माणसानं बिलकुल करायला पाहिजे, एक आंदोलनकर्ता म्हणून. आणि म्हणून बाबासाहेबांनी एक आंदोलनाची नीती ठरवून अशा पद्धतीने काम केलं, की त्यांनी कार्यकारिणी मुंबईला बनवली, स्थानिक स्तरावरती बनवली आणि ह्या 2 कार्यकारिणीमध्ये त्यांनी स्वतः दुवा म्हणून काम केलेलं आहे. आता हे जे काही कार्यकर्ते बनलेले आहेत, मुंबईला असो किंवा महाडला असो, तर यांच्यामध्ये त्यांनी सहयोग घडवलेला आहे आणि ह्या कार्यकर्त्यांना त्यांनी प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाबासाहेबांच्या खूप साऱ्या सभा घडलेल्या आहेत, खूप साऱ्या कॉर्नर मीटिंग घडलेल्या आहेत आणि कार्यकर्ते ज्यावेळेस त्यांच्या रूममध्ये येऊन बसायचे, ऑफिसमध्ये येऊन बसायचे, तर त्यांना बाबासाहेब मार्गदर्शन करायचे, त्यांना प्रशिक्षित करायचे. तर बाबासाहेबांची ही संकल्पना होती, की कार्यकर्ता चळवळीतला असा रँडम आणून काही फायदा नाहीये. तर त्याला प्रशिक्षित केलं गेलं पाहिजे. म्हणजे त्याला कळायला पाहिजे, की वर्तमानामध्ये काय घडतं आणि याचे परिणाम भविष्यामध्ये काय घडू शकतात. म्हणून त्यांनी मुंबईचे आणि महाडचे सर्व कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न केलेला आणि ही जमेची बाजू आहे. म्हणजे असं नाही, की चला तुम्ही 1000 लोकं जमलेत, जे आज आपण आजची चळवळीतले नेते आपण बघतोय, की 1000 कार्यकर्ते लोकांना आपण इमोशनली आव्हान करतो, भावनिकरित्या आव्हान करतो आणि एकटा शहाणा बनवून आपण ते मार्गदर्शन आपलं आंदोलन करत असतो. ही व्यूहनीती ठरत नाही. अशा प्रकारे आंदोलन कधीही यशस्वी होत नाही. आंदोलन जर यशस्वी करत असेल, तर आपलं जे व्हिजन असेल, ते व्हिजन आपले जे काही कार्यकर्ते असतील, आपले जे काही सहकारी असतील, त्यांच्यासोबत ते व्हिजन आपल्याला शेअर करावं लागतं. त्यांना त्याचा सहभागी बनावं लागतं. त्या व्यवस्थापनेमध्ये त्यांना घ्यावं लागतं. तर ते व्हिजन मोठं होत असतं. तर त्याची चळवळ मोठी होऊ शकते. तर ते आंदोलन मोठं होऊ शकतं. ती समज मोठी होऊ शकते. आपल्याला माहिती आहे, की आपण इतिहासामध्ये फक्त एकच गोष्ट वाचतो, की बाबासाहेब होते त्यांनी महाराष्ट्राचा सत्याग्रह केला आणि ती स्वाभिमानाची लढाई होती. बस अशा मोजक्या कीवर्ड्समध्ये आपण महार सत्याग्रह बघतो. ओके. कारण की हा इतिहास खूप संक्षिप्त पद्धतीनं लिहिला गेला आणि खूप संक्षिप्त पद्धतीनं आपण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. एका ठराविक कीवर्ड्समध्ये. पाणी, महाड, 14 तळं, बाबासाहेब, यशस्वी बस एवढंच. परंतु काय होतं, की याच्या पाठीमागची जी मेहनत आहे, जी पार्श्वभूमी आहे, ती कधीच आपल्या समोर आलेली नाहीये. आणि खरी लढाई ॲक्चुअली ती आहे, जी पडद्यामागे घेतली गेली. म्हणजे जसं मी आता सांगितलं, की बाबासाहेबांनी कार्यकारिणी तयार केली, त्यांना प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी शेकडो अशा कॉर्नर मीटिंग झालेल्या आहेत. असं नाही, की बाबासाहेबांनी त्यांनी हजारोच्या संख्येनं असलेल्या सभेलाच त्यांनी उद्बोधन म्हणजे संबोधित केलेलं आहे. बाबासाहेबांनी अगदी 5-5, 10-10 लोक जे काही त्यांच्या मीटिंग्स अटेंड केलेल्या ऑफिसमध्ये येऊन त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. आता त्या काळामध्ये आपण बघू, की महार सत्याग्रह करत आहेत आणि याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांचा सहभाग जर त्यांना हवा असेल, तर कशा पद्धतीने ह्या लोकांना त्यांनी मेसेज पोहोचवले असतील? कशा पद्धतीने त्यांनी संदेश पोहोचवला असेल? आता एक उदाहरण सांगतो, की आपल्यासाठी ही गोष्ट किती आव्हानात्मक होती त्या काळी, म्हणजे विशेषतः बाबासाहेबांना. बाबासाहेबांनी ज्यावेळेस मूकनाथ नावाचं वर्तमानपत्र सुरू केलेलं आहे. तर त्या काळातली एक पद्धत होती, की एक नवीन वर्तमानपत्र जर सुरू झालं, तर अगोदरचे काही प्रस्थापित वर्तमानपत्र असेल, त्याची ते जाहिरात करायचे, की हे नवीन वर्तमानपत्र सुरू झालं. कारण की त्यावेळेस साक्षरताचा अभाव होता. लोकांना साक्षर करणं गरजेचं होतं. ही जी काही वर्तमानपत्र त्याची जी चळवळ होती, ती वृंदीगत करायची होती, ती मोठी करायची होती. म्हणून एकमेकांना ते मदत करायची अशा पद्धतीनं. परंतु बाबासाहेबांनी ज्यावेळेस केसरीसारख्या म्हणजे टिळकांचं वर्तमानपत्र ते होतं तेव्हाचं. तिथं जाहिरात करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे माहिती सांगितली, की हे नवीन वर्तमानपत्र आहे. याच्याबद्दल लोकांना कळू द्या. तर त्या गोष्टीला त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. मग शेवटी बाबासाहेबांनी असं ठरवलं, की आपण पेड करू. म्हणजे त्याच्यासाठी जाहिरातीचा जो काही खर्च येईल, तोही आम्ही द्यायला तयार आहे. तरी करा. तरी सुद्धा ती बाबासाहेबांची जाहिरात छापली गेली नाही. म्हणजे सवर्ण लोकांचा जो मीडिया होता तेव्हाचा, त्याच्यासारखा तेव्हाही तो काम करायचा. तेव्हाही त्यांनी आपले प्रश्न दुर्लक्षित ठेवलेले. आपल्या प्रतिसादाला त्यांनी कधीही प्रतिसाद दिला नाही. आपल्या आव्हानाला त्यांनी कधीही प्रतिसाद दिला नाही. मग जर समजा मीडिया आपली बातमी देत नसेल, आपला संदेश जर पोहोचत नसेल, तर मग कशा पद्धतीनं आपण आपल्या महाराष्ट्राच्या पूर्ण लोकांपर्यंत आपल्या चळवळीच्या, आपल्या आंदोलनाचं मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवणार. ही खूप आव्हानात्मक गोष्ट बाबासाहेबांसाठी होती. ही गोष्ट कदाचित तुम्ही वाचली असेल, नसेल कुठं मला माहिती नाही. पण प्रसंग असा पण आहे, की बाबासाहेबांनी त्या काळी असं ठरवलं, की जी मॅन पॉवर आहे ना, त्याची फुल युटिलिटी घ्यायची. म्हणजे युटिलायझेशन पूर्ण झालं पाहिजे. तर ते मॅन पॉवरला पूर्ण वापरलं पाहिजे. म्हणजे जर कार्यकर्ता जर असेल, तर त्या कार्यकर्त्याची जी पूर्ण क्षमता आहे, बौद्धिक आणि त्याची भावनिक, ती पूर्ण वापरून घ्यायची. आणि त्यासोबत तो किती जास्तीत जास्त काम करू शकतो, हे पण त्यांनी बघितलं. ही गोष्ट लक्षात घ्या, की बाबासाहेबांनी कशा पद्धतीनं त्यांचे संदेशवाहक म्हणून कोणाला निवडलं. त्या काळात अस्पृश्यांचे, विशेषतः महारांचे संन्यासी लोकं असायचे, की ज्यांनी त्यांचं घरदार सोडलेलं आहे आणि ते बाहेर जायचे. या संन्यासी लोकांचं वैशिष्ट्य असं आहे, की ते प्रत्येक
त्या काळचे जे पूर्वाश्रमीचे जे महार असतील त्यांच्या घरापर्यंत यांचं येणं-जाणं होतं. म्हणजे कुठल्या एरियामध्ये, कुठल्या शहरामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये, वाडीवरती महार अस्पृश्याचे घरं असे असतील, अस्पृश्य वर्गाचे, महारांचे, पूर्वाश्रमीच्या महारांचे, तर त्या संन्यासी वर्गाने एकत्रित केलं आणि त्यांच्या माध्यमातून महार तळ्याच्या सत्याग्रहाची माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बाबासाहेबांनी ह्या लोकांना सुद्धा इग्नोर केलेलं नाही. म्हणजे असं पण झालं असतं ना, की कोलंबियामधून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून शिकून आलेला विद्वान माणूस, त्या माणसाने ह्या लोकांना दुर्लक्षित केलं नाही, की चला हे अस्पृश्य आहे, चला हे संन्यासी आहे, हे लोकं शिकलेले नाही, हे लोकं अडाणी आहेत, यांचा आपल्याला कायच उपयोग होऊ शकतो. असं म्हणून बाबासाहेबांनी त्याला दुर्लक्षित केलेलं नाही. तर बाबासाहेबांनी त्याला ॲज अ मॅन पॉवर म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला. एका चांगल्या उद्देशाने, एका चांगल्या दृष्टिकोनातून सुद्धा एक ती शक्ती म्हणून वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्याचं कदाचित हे यश असेल, की महाडला जे सत्याग्रह घडलं पहिलं मार्चमध्ये 1920ला, त्यावेळेस 5,000 लोकं एकत्र जमले होते. विचार करा, की कोणत्याही प्रकारचा मीडिया नाहीये. फक्त स बैठका घेऊन आणि लोकांच्या माध्यमातून म्हणजे मग ते अस्पृश्य संन्यासी महार असतील किंवा कार्यकर्ते असतील, यांच्या माध्यमातून लोकांच्या घरोघरी मेसेज पोहोचवला गेला आणि 5,000 लोकं त्या ठिकाणी जमले. आता महार तळ्याचा सत्याग्रह जे आहे या पुस्तकामध्ये मी त्याला थोडक्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता, की पहिलं भाषण बाबासाहेबांचं घडलं त्या ठिकाणी महाडला, अध्यक्षीय भाषण. तर बाकीच्या गोष्टीपेक्षा ते भाषण खूप महत्त्वाचं आहे, महाडला घडलेलं. त्या भाषणाचं वैशिष्ट्य असं होतं, की बाबासाहेबांनी असे काही की इम्पोर्टंट नाही का, एक सिग्निफिकंट विषय होते, अत्यंत महत्त्वाचे, की त्या विषयावरती त्यांनी त्या काळामध्ये भाषण केलं. म्हणजे ते असे विषय, की ज्याच्यावरती आपण 100 वर्षाच्या नंतर सुद्धा अजून विचार करायला तेवढा वेळ देत नाही. म्हणजे बाबासाहेबांनी त्यावेळेस आर्मीचं महत्त्व सांगितलं, की तुम्ही नाही का एक सैन्यामध्ये भरती होणं का गरजेचं होतं? तर त्याचे कारणं दिलेली. कारण की त्या काळामध्ये सैन्यात जर भरती झालं, तर त्यांना कंपल्सरी शिक्षण घ्यावं लागायचं. आणि फक्त त्यांच्या लहान मुलांसाठी शाळा नव्हत्या रेजिमेंट स्कूल. तर जे कोणी वयस्कर लोकं असतील, ते जरी मिलिटरीमध्ये, आर्मीमध्ये जरी भरती झालीत, तरी त्यांच्यासाठी अ, स्कूल्स असायचे, शाळा असायचे. त्यांना साक्षर करण्याचा प्रयत्न करायची ब्रिटिश गव्हर्नमेंट किंवा ईस्ट इंडिया कंपनी. त्याचा फायदा असा झाला, की त्या काळच्या महारामध्ये साक्षरतेचं प्रमाण वाढलं आणि त्यांच्यामध्ये साहित्य, वाचन पण वाढलं. हे गोष्टीची उदाहरणं स्वतः बाबासाहेबांनी त्यावेळेस भाषणामध्ये दिलेत. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी त्या काळामध्ये उच्च शिक्षणाचं महत्त्व तर विशद केलं, पण सोबतच मुलींचं शिक्षणाचं पण इम्पोर्टन्स त्यांनी त्या भाषणामध्ये दिलं. आणि हे सगळं सांगत असताना बाबासाहेबांनी जर अजून कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलं, ते म्हणजे पॅरेंटिंग. म्हणजे हा विषय जो आहे पॅरेंटिंगचा, की आपण आपलं पालकत्व कसं निभवायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. ह्या गोष्टी खऱ्या म्हणजे लोकं आज विचार करायला लागलेत. बाबासाहेबांनी पॅरेंटिंगचा विचार त्या काळामध्ये 100 वर्षापूर्वीच करून ठेवला होता. त्यांचं म्हणणं होतं, की आपली जी काही मुलं असतील, मुली असतील, हे आपल्यापेक्षा थोडेसे पुढे गेले पाहिजेत. जर आपण असा विचार करणार नाहीत, की आपली जी मुलं आहेत, ते पुढे जाणार नाहीत भविष्यामध्ये किंवा शिक्षण घेऊन पुढे जाणार नाहीत, त्यांच्यामध्ये काही प्रगती होणार नाही. असं जर आपण काही काम करणार नसेल आपल्या मुलांसाठी, की त्यांना पुढं प्रगत करू, तर आपलं जगणं आणि पशूंचं जगणं याच्यामध्ये काही फरक नाही. म्हणजे हा आपला प्रयत्न असायला पाहिजे प्रत्येक पालकाचा, की आपली मुलं आपण जसं जगलो तसे ते जगले नाही पाहिजे. आपल्यापेक्षा ते चांगले जगू शकले पाहिजे. आपल्यापेक्षा ते चांगलं शिक्षण घेऊ शकले पाहिजे, चांगला रोजगार करू शकले पाहिजेत. ही संकल्पना असायला पाहिजे पालकत्वाची. ह्या गोष्टीचं इम्पोर्टन्स बाबासाहेबांना तेव्हाही होतं. आणि बाबासाहेबाला हा म्हणजे त्यांच्या घरचाच अनुभव होता, की कशा पद्धतीनं अ, सुभेदार रामजी आंबेडकर म्हणजे त्यांच्या वडिलांनी कशा पद्धतीने त्यांची पॅरेंटिंग केली, कशा पद्धतीने बाबासाहेबाला घडवलं आणि बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास या ठिकाणी घडवून आणलेला आहे. तर हा महाडच्या तळ्याचा सत्याग्रहाचा हा विषय होता. हे त्यांचं अध्यक्ष भाषण होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी शिक्षण, रोजगार, व्हाईट कॉलर जॉब त्या काळामध्ये बाबासाहेबांनी ह्या गोष्टी एकदम अंडरलाईन केलेल्या आहेत, हायलाइट केलेल्या आहेत, की व्हाईट कॉलर जॉब आपण केले पाहिजेत. आपल्यामध्ये इंटेलेक्चुअल क्लास, एक बुद्धिजीवी वर्ग तयार झाला पाहिजे. पॅरेंटिंग ह्या सगळ्या गोष्टीला बाबासाहेबांनी इम्पोर्टन्स देऊन हायलाइट करून आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटतं त्या भाषणाचं आपल्याला एनालिसिस करणं आज गरजेचं आहे. त्याला इंटरप्रेट करणं गरजेचं आहे. आणि 100 वर्षापूर्वी दिलेल्या भाषणाला आजच्या संदर्भामध्ये आपण त्याला कसं वापरू शकतो? आज आपण त्याच्या आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये किंवा चळवळीच्या दृष्टिकोनातून त्याला कसं आपण बघू शकतो किंवा त्याला आत्मसात करू शकतो ह्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे. आता महाडला असं झालं, की पहिल्यांदा जेव्हा सत्याग्रह घडला मार्चमध्ये, तर त्यावेळेस अपेक्षित नव्हतं असं. पण काही गोष्टी ॲक्सिडेंटली घडल्यात, की सवर्ण हिंदूंनी त्याच्यावरती हल्ला केला. आणि खूप सारे लोकं म्हणजे जे लोकं जेवण करायला बसले होते, म्हणजे सभा आटोपल्याच्या नंतर सगळं शांततेत कार्यक्रम पार पडला होता 2 दिवसाचा.
आणि लोक आता घरी निघण्याच्या तयारीत, काही लोक जेवण करणार. तर स्पृश्य हिंदू लोकांनी त्याच्यावरती अटॅक केला. खूप लोकांना मारधाड केली. लहान लेकरं असतील, बाया असतील, मुली असतील त्यांना पण मारलं. त्यांचा जो स्वयंपाक केलेला होता, त्या भांड्यामध्ये त्यांनी माती कालवली. ज्या डिगी होतात भांड्याच्या मोठमोठ्याल्या, त्या सगळ्या सांडून टाकल्यात आणि सगळं विचित्र प्रकार घडला त्या ठिकाणी. आणि काही लोकांनी म्हणजे जे आपले अस्पृश्य बांधव असतील त्या काळातली, त्यांनी बाबासाहेबांना थेट गाठलं आणि विचारलं, की "तुम्ही आम्हाला परवानगी द्या. तुम्ही जर आम्हाला परवानगी जर दिली, तर स्पृश्य हिंदूंना आम्ही इथंच धडा शिकवू." आणि बाबासाहेबांनी थोडासा विजनरी विचार केला आणि त्यांनी सांगितलं, की आपल्याला अशाच पद्धतीने उत्तर त्यांना द्यायचं नाही. आपण वेगळ्या पद्धतीने उत्तर देऊ. आता बाबासाहेबांनी जर म्हटलं असतं, की ठीक आहे म्हणजे बदल्याच्या भावनाने रिव्हेंज म्हणून, की चला ठीक आहे ह्या लोकांना अशाच पद्धतीने उत्तर द्या. तर स्पृश्य हिंदू जे अस्पृश्य आहेत महार, तर त्यांच्यामध्ये एवढी शक्ती तर नक्कीच होती, की त्यांनी ते पूर्ण गाव हिंसेनं लाल करून टाकला असता. सगळा रस्ता किंवा ते तळ सुद्धा लाल होऊन गेलं असतं. आणि इतिहास वेगळ्याच पद्धतीने ओळखला जाऊ शकला असता. पण बाबासाहेबांना माहीत होतं, की ऐतिहासिक संदर्भाला कशी कलाटणी द्यायची, ह्या घटनाक्रमाला कसं बदलायचं, आपलं रिव्हेंज कसा घ्यायचा, आपली बदल्याची भावना कशा पद्धतीनं त्याला वापरायची. म्हणजे प्रत्येक एका व्यूहने सकारात्मक, रचनात्मक असायला पाहिजे. म्हणून त्यांनी ठरवलं, की आपल्याला हिंसेला हिंसेने उत्तर द्यायचं नाही, तर आपण याला वेगळ्या पद्धतीने उत्तर देऊ. आणि बाबासाहेबांनी सगळ्यांना आव्हान केले, की सगळ्यांनी शांततेत राहा. कोणीही अशा पद्धतीनं हिंसेला हिंसेच्या पद्धतीने उत्तर देऊ नये. आपण याला नंतर बघू. आणि मग सगळे लोक त्यांच्या त्यांच्या गावी निघून गेलेत. खूप साऱ्या लोकांना मारहाण झाली. महार गावातले जे लोक असतील स्पृश्य हिंदू, तर त्यांनी इतर गावाच्या लोकांना मेसेज पाठवले, की ज्या ठिकाणी ज्यांनी महार तळ्याचा सत्याग्रह आंदोलनामधून म्हणजे बहिष्कृत हितकारणी सभा जी आयोजित होती, त्या ठिकाणी जर सहभाग घेतला, जो घरी जात असेल, त्याला पकडा, त्याला मारा, त्याला धडा शिकवा, जेणेकरून त्याने अशी हिंमत नाही केली पाहिजे. असे खूप सारे प्रसंग घडलेत. खूप साऱ्या प्रसंगाचं डॉक्युमेंटेशन नाहीये. त्याच्या ऐतिहासिक संदर्भांचं लिखाण झालेलं नाहीये. पण असे म्हणजे गोष्टी घडल्यात, घटना घडल्यात. नंतर बाबासाहेबांनी ठरवलं, की आपण याला कशा पद्धतीनं रिप्लाय करायचा, उत्तर द्यायचं. बाबासाहेब मुंबईला आले. 2-3 महिन्याच्या नंतर महाडच्या अस्पृश्य हिंदूंनी परत त्याचं शुद्धीकरण केलं. गोमूत्र टाकून त्या तळ्याला परत शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला. ह्या गोष्टीवर बाबासाहेब परत चिडलेत आणि त्यांनी त्याच दिवशी ठरवलं, की आपण परत एकदा याला उत्तर देऊ, आपण सत्याग्रह करू आणि डिसेंबरची त्यांनी तारीख ठरवली त्याच वर्षी आणि त्या पद्धतीने परत एकदा कामाला लागले. परत मीटिंग झाल्या, कॉर्नर मीटिंग झाल्यात, लोकांना चेतवण्याचा प्रयत्न केला, जाहिराती लिहिल्यात. जाहिरात अशा पद्धतीच्या होतात एकदम रॅडिकल, की ज्यांना कोणाला म्हणजे बाबासाहेबांनी भाषणात सांगितलं होतं, त्यांच्या लेखातही सांगितलं होती, की आजपर्यंत आम्ही असं समजत होतो, की अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरचा कलंक आहे. परंतु ज्यावेळेस त्या चवदार तळ्याचं शुद्धीकरण करण्यात आलं, त्यावेळेस बाबासाहेबांनी विचार बदलले आणि बाबासाहेबांनी जाहीर केलं, की आता अस्पृश्यता आहे हिंदू धर्मावरचा कलंक नाही, तर तो आमच्यावरचा कलंक आहे आणि तो आम्ही आमच्याच रक्ताने धुवून टाकू. हे बाबासाहेबांचं रॅडिकल पोझिशन्स होते त्यावेळेस बदललेली आणि त्या पद्धतीने सगळे कार्यकर्ते चळवळीला लागले. आणि बाबासाहेबांनी फक्त एक नेता म्हणून नाही, तर एक आंदोलक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. आणि याची फलनीती अशी झाली, की पहिल्या सत्याग्रहाच्या वेळेस फक्त 5,000 लोक आले होते. परंतु दुसऱ्या सत्याग्रहाच्या वेळेस, जो डिसेंबर 1927 मध्ये घडला, त्यावेळेस 15,000 पेक्षा जास्त लोकांनी तिथं संख्या नोंदवली. 15,000 पेक्षा जास्त लोक तिथं पोहोचलेत. कोणत्याही प्रकारचा मीडिया नाहीये, कोणतेही आपल्याला असं माध्यम नव्हतं, की ज्या ठिकाणी आपल्याबद्दल कोणी सकारात्मक बाजू सांगेल, आपला मेसेज इतर लोकांपर्यंत पोहोचेल. तरीसुद्धा बाबासाहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे सगळं टार्गेट अचीव्ह करू शकले. ही आंदोलनाची सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट आहे, की आपला मेसेज तुम्ही लोकांपर्यंत कसा जसाच तसा पोहोचवणार. ही युनिटी बघणं खूप महत्वाचं आहे. हे झालं महाराष्ट्राच्या सत्याग्रहाच्या संदर्भातील. आता ज्यावेळेस दुसऱ्यांदा बाबासाहेब त्या ठिकाणी गेलेत डिसेंबर 1927 मध्ये, तर तोपर्यंत स्पृश्य हिंदूंनी आपला सत्याग्रह यशस्वी होऊ नये म्हणून त्यांनी कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आणि याचिकेत असं सांगितले, की जोपर्यंत महार तळ्याचा सत्याग्रह आपलं महार तळ जे आहे, चवदार तळ जे आहेत, ती एक सार्वजनिक मालमत्ता आहे आणि ती आपलं सार्वजनिक म्हणतो खाजगी मालमत्ता आहे, असं त्यांनी कोर्टात सांगितलं आणि ही खाजगी मालमत्ता आहे की सार्वजनिक आहे, याचा निकाल जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत याच्यावरती कोर्टाने असा निर्देश द्यावं, की अस्पृश्यांनी त्याला हात लावू नये किंवा कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू नये. कोर्टाने ती गोष्ट त्यांची मान्य केली आणि अस्पृश्यांना तिथं मज्जाव केला, की त्यांनी त्यामध्ये उतरू नयेत, त्या स्पर्श करू नयेत, तोपर्यंत जोपर्यंत याचा कोर्टाचा निकाल लागत नाही. ह्या घडामोडी खूप पटापट त्या काळात घडल्यात, की विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नाही. तरी सुद्धा बाबासाहेबांनी आंदोलन, त्यांचा सत्याग्रह रद्द न करता सत्याग्रह करण्याचंच ठरवलं. तिथपर्यंत ते पोहोचलेत. कोर्टाचा हुकूम होता म्हणून तो तोडू नये असं बाबासाहेबांनी ठरवलं. कारण की मी अगोदर जसं सांगितलं, की बाबासाहेबाला एकाच वेळेस
दोन वेगवेगळ्या व्यवस्थेसोबत, दोन वेगवेगळ्या शत्रूसोबत ते लढू शकणार नव्हते. कारण की अस्पृश्य बांधवांच्या समस्येमध्ये अजून जास्त वाढ झाली असती, कायदेशीरदृष्ट्या सुद्धा. तर कायद्याच्या चौकटीत राहूनच त्यांना हे आंदोलन करायचं होतं. म्हणून त्यांनी कोर्टाचा हुकूम मान्य केला. तळ्याला स्पर्श केला नाही. परंतु गावामध्ये त्यांनी एक मोर्चा काढला. तळ्याच्या भोवती एक प्रभात फेरी काढलीत, घोषणा दिल्यात, भाषण झालेत आणि लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला, की कशा पद्धतीने त्यांनी आपली स्वातंत्र्याची लढाई लढली. बाबासाहेबांनी जे दुसरं भाषण, अध्यक्ष भाषण त्यांचं घडलं डिसेंबर 1927 मध्ये. तिथे त्यांनी ते सांगितलं, की मला जी अपेक्षा होती, की तुम्ही ज्या पद्धतीने बंड करावं, ती तुम्ही करायला तयार झालेले आहेत. तुमच्यामध्ये त्या जाणीवा निर्माण झालेल्या आहेत आणि याच्यापेक्षा अजून कोणती मोठी गोष्ट असायला पाहिजे. बाबासाहेबांनी फक्त पुरुषांनाच नाही, तर स्त्रियांची सुद्धा एक स्वतंत्र सभा घेतली होती. आणि तिकडच्या स्त्रियांना सुद्धा, आया-बहिणींना सुद्धा त्यांनी ह्या स्वातंत्र्य चळवळीच्या म्हणजे अस्पृश्यांची स्वातंत्र्याची चळवळ होती ही महाडचा सत्याग्रह. तर याच्यासाठी चेतवण्याचा प्रयत्न केला, की तुम्ही कशा पद्धतीने आंदोलनाचा हिस्सा बनले पाहिजेत. कशा पद्धतीने तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडवून आणले पाहिजेत. आपली भाषा बदलली पाहिजे, आपली राहण-सहण बदलली पाहिजे, कपडे कसे घालतो ते बदलले पाहिजेत. म्हणजे बाबासाहेबांनी अक्षरशः महिलांना लुगडी कशी घालायला पाहिजेत. म्हणजे अगोदरच्या काळामध्ये असं होतं, की अस्पृश्यांना बंधनं होती, की त्यांनी सोन्याची जे काही असतील धातू वगैरे, सोन्याची पोथी वगैरे त्या घालू नयेत किंवा कपडे जे आहेत ते उजव्या बाजूने नाही तर डाव्या बाजूने करावेत किंवा असे विशेष काहीतरी त्यांनी लक्षणं, बंधने निर्माण करून ठेवले होते आणि आपण त्या बंधनाला प्रमाण मानत होतो. आता बाबासाहेबांनी सांगितलं याला आव्हान द्या सगळ्यात पहिले, की ज्या ठिकाणी तुमच्यावरती सांस्कृतिक गुलामगिरी लादली गेली प्रतीकाच्या माध्यमातून, ती प्रतीक आपण बदलली पाहिजेत. मग आपण आपली भाषा बदलली पाहिजे. आपलं राहण-सहण बदललं पाहिजे. ज्या पद्धतीनं सवर्ण लोकं कपडे घालतात, त्याच पद्धतीने आपण घालायला पाहिजे. ही जी काही सांस्कृतिक प्रतीकं होती, त्याला आपण आता आव्हान दिले पाहिजेत. असं बाबासाहेबांनी सांगितलं. इतकंच नाही, बाबासाहेबांनी अक्षरशः लुगडी कशी घालावी, हे बाबासाहेबांनी आपल्या महिलांना सांगितलं. याच्यावर विचार करा, की एक महापुरुष आहेत, एक क्रांतिकारी व्यक्तिमत्व आहे आणि तो व्यक्तिमत्व तुम्हाला अक्षरशः आपल्या आई-बहिणीला लुगडं कसं घालावं, हे नेसून दाखवतो. तर याच्यापेक्षा एखाद्या महापुरुषाची काय भूमिका असू शकते? म्हणजे ती करुणा बघा किती आहे बाबासाहेबांची. म्हणजे आता खूप सारे क्रांतिकारी लोकं जन्माला येऊन गेले असतील पूर्ण जगभरामध्ये. म्हणजे कार्ल मार्क्स असतील किंवा बाकीचे कोणी पण असतील. तर त्यांच्यावर सुद्धा अशी वेळ आली नाही, की एखाद्या शोषित घटकातील महिलांना त्यांनी बोलावं कसं आणि साडी किंवा कपडे कसे घालावेत हे सांगावं. पण बाबासाहेबांनी ती गोष्ट करावी लागली. तर बाबासाहेबांची जी ममता आहे, म्हणजे बाबासाहेबांची जी म्हणजे आईची भूमिकेमध्ये बाबासाहेब महिलांना सांगतात, की त्यांनी लुगडी कशी घालावी. इतकं बाबासाहेबांची भूमिका ही समर्पक आहे, ही व्यापक आहे, करुणामय आहे. एकाच वेळेस महापुरुष असणं आणि एकाच वेळेस आपल्या चळवळीची आई बनणं ही गोष्ट सोपी नाही, ती बाबासाहेबांनी करून दाखवलेली आहे. आणि अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणातून स्त्रियांना उद्युक्त केलं, या सामाजिक राजकीय घडामोडीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी. म्हणजे बाबासाहेबांची खूप मोठी भूमिका आहे भारतामध्ये, की स्त्रियांना ह्या समाज राजकीय चळवळीचा भाग बनवण्यामध्ये. एवढी मोठी राजकीय भूमिका कोणत्याही इतर नेत्यांनी केलेली नाही, ती बाबासाहेबांनी करून दाखवली. ही त्यांची विहुनती होती. ज्यावेळेस स्त्रिया सामाजिक राजकीय घडामोडीमध्ये भाग घेतील, त्या राजकारणात सक्रिय होतील, तेव्हा तेव्हा किंवा तेवढी पद्धतीनं भारत किंवा पूर्ण चळवळीचा गाभा जो आहे तो बदलू शकतो. सस्टेनेबल ते होऊ शकतं. आता ह्या पुस्तकाच्या माध्यमातून शेवटच्या टप्प्यामध्ये मी जी चर्चा करणार आहे, ती अशी आहेत की हे झालं महाड सत्याग्रह आणि मी जसं म्हटलं की महाड सत्याग्रहाचा विषय असा होता की 1927 ला डिसेंबरमध्ये कोर्टाने त्यांना स्थगिती आदेश दिला. बाबासाहेबांनी आश्वासन दिलं, की भलेही कोर्टाने स्थगितीचा आदेश दिला असेल, आपण त्याचं पालन करू. आता तुम्ही सर्वांनी घरी जा. परंतु याचा सकारात्मक निकाल लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मी जे तुम्हाला वचन दिलेलं अगोदर, की हे मी महाड सत्याग्रह जे तुमच्यासाठी सर्वांसाठी खुलं करून दाखवेल, ते मी करून दाखवणार. आणि तसंच घडलं. कायदेशीर लढाई ही जवळपास 1 नाही, 2 नाही, तर पुढचे 10 वर्षी ती कायदेशीर लढाई चालली. त्याचा अंतिम निकाल 1937 मध्ये लागला आणि ती लढाई बाबासाहेबांनी जिंकली. म्हणजे बाबासाहेबांनी त्यांना जे वचन दिलं होतं, ज्या गोष्टीसाठी आंदोलन केलं गेलं होतं, ज्या गोष्टीसाठी लोकं भावनिकरित्या रस्त्यावरती उतरले होते, त्यांनी स्वतः सर्वस्वी पणाला लावलं होतं. ती सगळी गोष्ट बाबासाहेबांनी एका चळवळीच्या, एका आंदोलनाच्या माध्यमातून खरी करून दाखवली. त्यांच्या शब्दात त्यांनी खरा करून दाखवला. आता हल्ली काय होतं आपण ते बघूया, की हल्ली असं होतं, की लोकांना भावनिकदृष्ट्या उद्वेग केलं जातं. असं उद्रेक घडवून आणलं जातं, की बघा आपला अपमान झाला, बघा ही अस्मितेची लढाई आहे, बघा अमकं झालं आणि लोकं भावनिक होऊन रस्त्यावरती चळवळीवरती येतात. याचं काही व्हिजन नसतं आजकालच्या चळवळीमध्ये. नेते फक्त लोकांना भावनिक बनवतात. लोकं रस्त्यावरती येऊन जातात अस्मितेच्या लढाईच्या नावाखाली. मग ते भावनिक येणार, मग त्या चळवळीला व्हिजन नसणार, त्याला काही दृष्टिकोन नसणार, त्याचा काही उद्देश नसतो ठराविक आणि 1 महिन्याच्या नंतर, 15 दिवसाच्या नंतर, 2 महिन्याच्या नंतर ह्या चळवळीतला ह्या आंदोलनाचा फोलपणा लोकांच्या लक्षामध्ये येतो
आणि लोक पूर्ण भावनिकदृष्ट्या अजून विध्वस्त होऊन जातात. कारण की त्यांना सकारात्मक निकाल काही दिसत नाही. का सकारात्मक निकाल दिसत नाही? कारण की यांच्यामध्ये प्लॅनिंगच नसते. यांच्या नेत्यामध्ये, आजकालच्या नेत्यामध्ये प्लॅनिंग नाही, तिथं व्हिजन नाहीये. बस फक्त लोकांना भावनिकदृष्ट्या वापरून, त्याचा वापर करून फेकून दिलं जातं. आणि हे ॲक्चुअली चळवळीच्या विरोधातली गोष्ट आहे. म्हणजे बाबासाहेबांनी काय केलं, की ज्या-ज्यावेळेस बाबासाहेबांनी आंदोलन केले, चळवळी केल्यात, तो बघा तो काळ कसा होता. बाबासाहेबांनी कसं हँडल केलं. आपल्या लोकांना कमीत कमी त्यांनी त्रास होईल ह्या गोष्टीचा त्यांनी विचार केला. पण आज असं होतं, की आपल्याकडे असं आहे, की जास्तीत जास्त आपल्या लोकांना आपण त्रास देतो चळवळीच्या नावाखाली. त्यांना भावनिक करून. म्हणजे मग कुठेतरी ती पदयात्राच काढणार, तुम्ही उपोषणाला बसणार, अमकं करणार, ह्या सगळ्या गोष्टी करणार. म्हणजे तुम्ही प्रतिक्रियावादी बनणार. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की चळवळीमधून बाबासाहेबांचे आपण काय शिकतो, हे आपण पुढच्या टप्प्यात बघ बघू, की 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक भौतिक सत्तेची लढाई असते आणि दुसरी अस्मितेची लढाई असते. आता बाबासाहेबांच्या आंदोलनामधून, बाबासाहेबांच्या चळवळीमधून आपण काय शिकतो, तर आपण हे शिकायला पाहिजे, की बाबासाहेबांनी भौतिक सत्तेची लढाई लढली. अस्मितेची लढाई लढली नाही. अस्मितेची लढाई म्हणजे पूर्ण भावनिक लढाई असते. आता बाबासाहेब भौतिक सत्तेची लढाई का लढावं म्हणतात? का त्यांनी लढलीत? कारण की भारतामध्ये जर मनुस्मृती असेल, सामाजिक विषमता जर असेल आणि ही जी सामाजिक विषमता असेल, ही कोणी निर्माण केली? ब्राह्मणांनी निर्माण केली. कशी निर्माण केली? तर सामाजिक सत्तेच्या अधिकारातून निर्माण केली, राजकीय सत्तेच्या अधिकारातून निर्माण केली, आर्थिक सत्ता, सांस्कृतिक सत्ता, धार्मिक सत्तेच्या अधिकारातून निर्माण केली. आणि ही जी काही सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक सत्ता असेल, त्या सत्तेला जर आव्हान द्यायचं असेल, तर तिथं बॅलन्स ऑफ पॉवर झालं पाहिजे. म्हणजे जी सत्ता तशी असेल त्यांच्याकडे असेल ब्राह्मणाकडे, तशी सत्ता आपल्याकडे सुद्धा आली पाहिजे. तशी सत्ता आपल्या हातामध्ये निर्माण झाली पाहिजे. तर आपण ह्या ब्राह्मणाला आव्हान देऊ शकतो. ती जी पॉवर आहे ब्राह्मणाची, तिला आपण बॅलन्स करू शकतो. जर आपण सत्तेमध्ये सहभागी जर झालो, ही सत्ता जर वापरली, ही पॉवर जर आपण वापरली, तर आपल्या विषमतेतून, आपल्या दुःखातून आपण मुक्ती मिळवू शकतो. मग आता ही भौतिक सत्तेची जर लढाई तुम्हाला लढायची असेल, तर याच्यासाठी साधनं काय वापरली बाबासाहेबांनी? तर बाबासाहेबांनी सामाजिक संघटना तयार केली. बेशुद्ध हितकारणी सभा. त्याच्या अंतर्गत त्यांनी आंदोलने केली, चळवळी केली. आंदोलन चळवळीचा उद्देश भावनिक नव्हता. आंदोलन चळवळीचा उद्देश होता, की तुमच्यामध्ये स्वातंत्र्याची भावना निर्माण झाली पाहिजे. आपल्या हक्क अधिकारासाठी ती जागी झाली पाहिजे. महाड सत्याग्रह हा पाण्यासाठी नव्हता, ती स्वाभिमानाची लढाई होती. स्वाभिमानाची. त्याच्यानंतर काळाराम मंदिर झाला, तर ती बाबासाहेबांनी स्वतः पहिल्या दिवसापासून सांगितलं, की आम्हाला देवधर्माचे पाया पाडण्याची इच्छा नाहीये. आम्हाला फक्त हा अधिकार पाहिजे, की जी गोष्ट स्पृश्य हिंदू करतो, ती गोष्ट आम्हाला करता आली पाहिजे. म्हणून तो निर्माण झाली पाहिजे. आपल्या हक्क अधिकारासाठी ती जागी झाली पाहिजे. महाड सत्याग्रह हा पाण्यासाठी नव्हता, ती स्वाभिमानाची लढाई होती. स्वाभिमानाची. त्याच्यानंतर काळाराम मंदिर झाला, तर ती बाबासाहेबांनी स्वतः पहिल्या दिवसापासून सांगितलं, की आम्हाला देवधर्माचे पाया पाडण्याची इच्छा नाहीये. आम्हाला फक्त हा अधिकार पाहिजे, की जी गोष्ट स्पृश्य हिंदू करतो, ती गोष्ट आम्हाला करता आली पाहिजे. म्हणून तो सार्वजनिक ठिकाणचा जो उपभोग घेण्याचा जो अधिकार आहे, सार्वजनिक ठिकाणाचा उपभोग घेण्याचा अधिकार आहे, तो आम्हाला इतरांसारखा आम्हालाही मिळाला पाहिजे, ही त्याची लढाई होती. आणि बाबासाहेबांनी काय केलं, हे जे काही मॉब आहे, जो मोबालाईज झाला महाड सत्याग्रहामध्ये, काळाराम मंदिरमध्ये, ह्याच मॉबला बाबासाहेबांनी ते शक्ती बनवून राउंड टेबलसाठी बाबासाहेबांनी जी लढाई लढली, त्याच्या दृष्टिकोनातून त्याला वापरण्याचा प्रयत्न केला. म्हणजे महाड सत्याग्रह आणि काळाराम मंदिर ह्या चळवळीला, ह्या शक्तीला, या भावनिक उद्रेकाला बाबासाहेबांनी एका राजकीय शक्तीसाठी वापरण्याचा प्रयत्न केला. म्हणून आपण बघतो, की राउंड टेबलमध्ये जे बाबासाहेबाला अ, राजकीय अधिकार मिळाले, तर त्याच्यासाठी ही शक्ती वापरण्याचा बाबासाहेबांनी प्रयत्न केला. मग बाबासाहेबांनी राजकीय पक्ष तयार केला, तर मग हा मॉब रिसोर्सेस बाबासाहेबाला ॲज अ मॅनपॉवर म्हणून तिथं वापरता आले आणि एक समग्र चळवळ फक्त महाडलाच नाही, फक्त कोकणात नाही, तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतभर ती सक्रिय होऊन गेली. आणि हे जी लोक आहेत, ज्यांनी आंदोलनामध्ये भाग घ्यायला बाबासाहेबांनी भाग पाडलं, चळवळीमध्ये भाग घ्यायला भाग पाडलं, ह्या सर्व लोकांना बाबासाहेबाला त्यांच्या पूर्ण यथाशक्ती एका भौतिक सत्तेच्या लढाईसाठी वापरण्याचा प्रयत्न केला. मग बाबासाहेबांनी जेव्हा सामाजिक संघटना तयार केली, चळवळी केल्या, आंदोलन केलं, हा भौतिक सत्तेची लढाईच्या मार्ग होता लढण्याचा. बाबासाहेबांनी त्यासोबतच राजकीय पक्ष पण तयार केले. मग सुरुवातीला लेबर पार्टी होती बाबासाहेबांची, त्याच्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे, त्याच्यानंतर आपण बघतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल. म्हणजे त्यांनी राजकीय संघटन करण्याचा प्रयत्न केला. ही सुद्धा भौतिक सत्तेची लढाई होती. बाबासाहेबांनी त्याच्यानंतर आपण बघतो की काय-काय घडलं, की अ, संविधान सुद्धा लिहिलं. ती सुद्धा एक भौतिक सत्तेची लढाई होती. ज्याच्या माध्यमातून आपल्याला समान अधिकार दिले गेलेत, आरक्षण आले गेलेत. आरक्षण म्हणजे आपल्यावरती काही उपकार म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, की अशी एक खास सवलत आपण त्याला म्हणू शकत नाही. तर तो आपला अधिकार आहे नैसर्गिक अस्पृश्य लोकांचा किंवा मागास समूहांचा.
आणि तो याच्यासाठी दिला गेला जेणेकरून सत्तेमध्ये, राजकीय सत्तेमध्ये, सामाजिक सत्तेमध्ये ब्राह्मणांच्या बरोबरीला एक दुसरी सत्ता निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे ब्राह्मणांची जी अमर्यादित, अनियंत्रित जी काही सत्ता असेल तिच्यावरती अंकुश बसावा म्हणून हे आरक्षण दिले गेलं. ही सुद्धा एक भौतिक सत्तेची लढाई होती. बाबासाहेबांनी शैक्षणिक संस्था सुरू केलेल्या आहेत. आज घडीला जर बघितलं तर पीपल एज्युकेशन सोसायटी ही जी काही बाबासाहेबांनी शैक्षणिक संस्था उभी केली, याच्या पूर्ण भारतभर 43 पेक्षा जास्त शाळा, कॉलेजेस आहेत. म्हणजे आज आपण करोडच्या संख्येने जरी आपली संख्या असली बौद्धांची, स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणारची, तरी सुद्धा आपण इतक्या संस्था निर्माण केल्या नाही, इतक्या संस्था बाबासाहेबांनी त्या काळात एका हाती निर्माण केलेल्या आहेत. ज्यावेळेस आपलं नियंत्रण आपल्या नॅरेटिव्ह डिस्कोर्सवरती असतं, त्याच वेळेस चळवळ आणि आंदोलनं आपल्या हातामध्ये असतात. त्याचं कंट्रोल बाबासाहेबांनी ठेवलं. आणि त्यासोबतच त्यांनी शाळा, कॉलेजेसची एक म्हणजे उभ्या केल्या. मग ते नागपूरला असेल, औरंगाबाद सारख्या ठिकाणी असेल, मुंबईला असेल किंवा कर्नाटकमध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या शैक्षणिक संस्थाचा प्रसार झालेला आहे. तर बघा, बाबासाहेबांनी सामाजिक संघटना तयार केली, राजकीय संघटना तयार केली. बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून आपले अधिकार कॉन्स्टिट्यूशनलाइज केले, संविधानात त्याला दर्जा दिलाय. बाबासाहेबांनी शैक्षणिक संस्था निर्माण केलेल्या आहेत. इतकंच नाही तर बाबासाहेबांनी भौतिक सत्तेची लढाई आपण लढावीत किंवा त्या गोष्टीला आपण प्राथमिकता द्यावी म्हणून धर्मांतर सुद्धा घडवून आणलं. आम्ही बुद्धिझम याच्यासाठी नाही स्वीकारला, बौद्ध धर्म याच्यासाठी नाही स्वीकारला, जेणेकरून आम्हाला आध्यात्मिक अनुभूती मिळेल. तो याच्यासाठी स्वीकारला, कारण की भौतिक अ, गोष्टी जे काही आहेत आपल्यामध्ये जगण्या-मरण्याच्या, त्या संदर्भातला आपण व्यावहारिक विचार करावा म्हणून आपण बुद्धिझम स्वीकारला. आता महार सत्याग्रहाचा जो काही आदर्श आपल्यासमोर बाबासाहेबांनी उभा केलेला आहे, एकदम वाढत गेलेला आहे. आता आपण हा पूर्ण जर समजा थोडक्यामध्ये आपण हा घटनाक्रम बघितला, की महार सत्याग्रहामध्ये नेमकं काय घडलं, कसं घडलं? आणि मी जसं म्हटलं, की सुरुवातीला 100 पैकी म्हणजे शेकडो असे पत्र आले होते बाबासाहेबांनी, की या ठिकाणी असे जाती अत्याचार करतात. बाबासाहेबांनी पैकी एक घटना निवडली ती याच्यासाठी कारण की एक मॉडेल उभं केलेलं होतं. आता या ठिकाणी असं होतं, की बाबासाहेब केस टू केस जर लढले असते, म्हणजे शेकडो अशा घटना घडल्यात. प्रत्येक गावामध्ये जर बाबासाहेब जर गेले असते, तर फार तर बाबासाहेब त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये 50, 60, 100 केसेस हँडल करू शकले असते. आता जातीचा जो प्रश्न आहे, तो पूर्ण भारतभर आहे आणि तो करोडो लोकांचा प्रश्न आहे. आणि प्रत्येक ठिकाणी बंड निर्माण व्हावं, हे जर असं वाटत असेल, तर एका काय म्हणतो आपल्याला एक तशी ती पार्श्वभूमी आपल्याला निर्माण करण्याची गरज होती, की आपल्याला एक पायवाट निर्माण करण्याची गरज होती. कुठेतरी असा एक उजेड पडेल, एक प्रकाश पडेल, जो आपल्याला मार्गदर्शक ठरेल, अशी घटना करणं गरजेचं होतं. म्हणून बाबासाहेबांनी महार सत्याग्रहाला एक मॉडेल बनवलेलं आहे. आणि असं झालं, की बाबासाहेबांनी एकच घटना निवडली आणि त्याला ज्या पद्धतीने त्यांनी त्याची व्यूहरचना बनवली, ज्या पद्धतीने लोकांमध्ये त्यांनी स्फूर्ती निर्माण केली गेली आणि ते कसं हँडल करायचं एखादा मोर्चा, एखादं आंदोलन, एखादं चळवळ, हे लोकांना त्यांनी सांगितलं आणि ती गोष्ट व्हायरल झाली. व्हायरल इन द सेन्स, की जसं एखादा व्हायरस असेल, तो पूर्ण स्वतःला कॉपी करत चालतो आणि मोठा होत असतो. कदाचित हे उदाहरण निगेटिव्ह असू शकतं. पण मला हे सांगायचं आहे, की एखादी घटना कशा पद्धतीनं स्वतःला वृद्धिंगत करत जाते, कशी झपाट्याने ती गोष्ट वाढत जाते आणि त्याचा सकारात्मक परिणाम घडू शकतो. महाडला जे काही घडलं आंदोलन, त्याची रूपरेषा खूप साऱ्या लोकांनी वाचली, त्यांना समजली आणि असे सत्याग्रह खूप साऱ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडून आलेले आहेत. मग आपण बघतो, की त्याच्यानंतर अमरावतीला पण एक सत्याग्रह सुरू झाला. भले तो मंदिरासाठी असेल, त्याच्यानंतर नाशिकला असेल आणि इतरही छोट्या-मोठ्या ठिकाणी खूप सारे प्रयत्न झालेले आहेत. अगदी यूपीमध्ये आणि पंजाबमध्ये सुद्धा अशा घटना घडल्याचे नमूद आहेत. त्या ठिकाणी सुद्धा चळवळीनं जोर धरलेला आहे. हे का घडलं? कसं घडू शकलं? म्हणजे जी घटना एका ठिकाणी घडली, ती घटना नंतर शेकडो ठिकाणी घडायला सुरुवात झाली. म्हणजे याचा अर्थ बाबासाहेबांनी व्यवस्थित पद्धतीने आपल्याला इंजेक्शन दिलेलं आहे. म्हणजे घटना अशा पद्धतीने घडवा, की बाकीच्या लोकांनी तिथे चेतना मिळाली पाहिजे. बाकीच्या लोकांनी तिथे उत्स्फूर्त प्रतिसादच त्यांच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. जेणेकरून प्रत्येक घटनेमध्ये बाबासाहेबांना सहभागी व्हायची गरज नाही. म्हणजे एकदा जर तुम्हाला एखादं मॉडेल करून दाखवलं, की ही तुमची चळवळ अशा पद्धतीने करायची आहे. डोस जर एकदा दिला, तर बाकीच्या ठिकाणी तो उत्स्फूर्त प्रतिसाद निर्माण होतो, की ज्या ठिकाणी तशी प्रति-आंदोलन तयार होतील, प्रति चळवळी तयार होतील आणि प्रत्यक्ष घटनेमध्ये आपल्याला बाबासाहेबांची गरज पडणार नाही. फक्त बाबासाहेबांनी जो आदर्श निर्माण केला चळवळीसाठी, बस फक्त तो आपण अंमलात आणू. बस. आणि थोडक्यामध्ये अजून सांगायचं, की रिझल्ट ओरिएंटेड चळवळ केली पाहिजे. म्हणजे आपला जो प्रयत्न असतो, तो फार मोठा व्यापक जरी नसला तरी चालेल. तो छोटासा प्रयत्न असला तरी चालेल. पण ज्यावेळेस त्याचा रिझल्ट दिसतो, त्याचा परिणाम दिसतो, लोक त्या ठिकाणी इंटिग्रेट राहतात. आणि आंदोलन कशी वैश्विक ठेवायचे, हे आपण शिकलो पाहिजे. आणि ह्या पण मला असं वाटतं, की महाड किंवा त्याचा जो काही सत्याग्रह घडला, यावरून आपण हे समजू शकतो, की कशा पद्धतीने आपली जी काही कारणं असतील, ते वैश्विक असायला पाहिजेत. आणि अशा पद्धतीने आपण चळवळ, आंदोलनं जे काही असतील
आपण जे करण्याचा प्रयत्न करतो, जसं आपण नियोजन करतो, ते केले पाहिजेत, समजून घेतलं पाहिजेत. मला असं वाटतं, की चळवळ समजून घेण्यासाठी, चळवळीचं व्यवस्थापन समजून घेण्यासाठी बाबासाहेबांसारखा दुसरा कोणताही माणूस आपल्यासमोर नाहीये. बाबासाहेब फक्त एक नेता नाही, तर ते एक कार्यकर्ता म्हणून पण होते. तर बाबासाहेबांचा जो कार्यकर्ता आहे, जो आपण महाड तळ्याच्या सत्याग्रहाच्या संदर्भामध्ये बघितला, तो कार्यकर्ता आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. तर मात्र आपण निश्चितच योग्य पद्धतीने किंवा सकारात्मक, रचनात्मक पद्धतीने आपली आंदोलन, चळवळी करू शकतो. तर या दृष्टिकोनातून ही मांडणी होती. तुम्ही प्रयत्न केलेला आहे. महाड तळ्याचा सत्याग्रह याला मी थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या संदर्भातली माहिती. ह्या विषयावरती खूप काही बोलण्यासारखं आहे. परत जर काही असं अ, नियोजन ठरलं ह्या विषयावरती बोलण्याची जर अ, परत एक संधी जर मिळाली, तर निश्चितच आपण याच्यावरती अजून एक एपिसोड करू. तुमची जर तशी इच्छा असेल, तर तसा फीडबॅक आम्हाला निश्चित कळवा कमेंट्समध्ये. या विषयावरती अजून ऐकायची जर इच्छा असेल, तर आपण तसाही प्रयत्न करू. या विषयावरती अजून सविस्तर आपण मांडणी करू शकतो. तर या ठिकाणी मी थांबतो आणि सर्व मित्रांना मी परत एकदा विनंती करेल, की वर्कशॉप ऑनलाईन ही सुनील कदम सरांचं जी संकल्पना आहे, त्यांचं जे YouTube चॅनल आहे, सर्वांनी त्याला सबस्क्राईब करावं. आपले मित्र असतील, विद्यार्थी असतील, परिचयाचे जे कोणी असतील, त्यांच्यापर्यंत हे चॅनल पोहोचावं. सगळ्यांनी लाईक करा, कमेंट्स करा. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम.